ऑफ ऑल व्हेरी हॅपी न्यू इयर एव्हरीवन. आज न्यू इयर रिझोल्युशन तर तुम्ही काही ना काहीतरी केलं असालच. तर मी आज ठरवलंय की आज आपण तेलकट पदार्थ खायचे सोडूया. मग आता तेलकट पदार्थ खायचे सोडायचे तर काय, फ्रेंच फ्राईज तर मी खाणार. मग आता ऑप्शन काय दुसरा. तो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय की प्रेस्टिजचा एअर फ्राय. याच्यामध्ये तुम्ही करू शकता ऑइललेस फ्राय. तर हे आपण विदाऊट ऑइल आज ह्याच्यामध्ये तळून दाखवणार आहोत. तर आता आपल्याला करायचे आहेत मकेनचे स्माइली. सो आपण पहिल्यांदा ते काढून त्यामध्ये सगळे फ्राईज ठेवून घेऊया. सो हे नुसते ठेवायचे, तुम्हाला ऑइल वगैरे काही करायची गरज नाहीये. मला पॉवर ऑन करायचा आहे. पॉवर ऑन केल्यानंतर मेनू सिलेक्ट बटनाने फ्राईजचा मेनू पहिलाच आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि फक्त स्टार्ट बटन दाबायचं आहे. 20 मिनिटाचा टायमर आणि ऑटोमॅटिक टेम्परेचर सेट होतं. आता आपण थोड्या वेळाने बघूया कसे तयार होतात. तर एअर फ्रायर मध्ये बेसिकली काय काय होऊ शकतं हे आधी पहिलं तुम्हाला सांगतो. त्यामध्ये पिझ्झा होऊ शकतो, केक होऊ शकतो, तंदुरी आयटम होऊ शकतात, फिश ग्रिल होऊ शकतं. ती एक गोष्ट जी तुम्हाला खावीशी वाटते पण फक्त अनहेल्दी ऑइलमुळे तुम्ही खाऊ शकत नाही, ती प्रत्येक गोष्ट तुम्ही आपल्या या एअर फ्रायर मध्ये करू शकता. तर आता प्रेस्टिजने काय केलं तर तुम्हाला मास प्रोडक्शन करून एअर फ्रायरची प्राइस एवढी कमी आणली की कोणी सहज आता एअर फ्रायर घेऊ शकतो. कारण 5,500 त्याची MRP ठेवले आणि त्यात सुद्धा आपल्याकडे कंपनी शोरूम असल्यामुळे डायरेक्टली तुम्हाला एअर फ्रायर हा 3900 रुपयाला मिळणार आहे. तर आजच तुम्ही या आणि आपला एअर फ्रायर बुक करून ठेवा.